महाराष्ट्रातून मान्सून माघारी गेल्यानंतर मुंबईमध्ये ऑक्टोबर हिट जाणवायला सुरुवात झालेली आहे। काल हवामान खात्याच्या अंदाजानुसार 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ते मुंबईमध्ये झालेली आहे आणि येत्या काळामध्ये देखील अधिक तापमान वाढू शकतं असा देखील अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। गेल्या 2 आठवड्यापासून आपण पाहतोय की मान्सून माघारी गेलेला आहे, परंतु 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी मान्सून पुन्हा मुंबईमध्ये सक्रिय होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। परंतु गेल्या काही दिवसांपासून मान्सून गैरहजेरी लावली, त्यामुळे मुंबईमध्ये तापमानात वाढ जी आहे ती वाढ होताना पाहायला मिळते। 1919 पासून 2020 पर्यंत जर ऑक्टोबरचं तापमान आपण जर पाहिलं तर जवळपास 33.6 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद व्हायची, परंतु गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये जे वातावरणीय बदल होत आहेत त्यामुळे 36 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत मुंबईमधलं ऑक्टोबरमधलं तापमान जाताना पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे वेळीच उपाययोजना करायची गरज भासते अशी देखील मागणी सध्या होताना पाहायला मिळते। एकीकडे तापमानात वाढ होते तर दुसरीकडे हवेचे गुणवत्ता स्तर देखील खालावत चालल्याचं चित्र मुंबईमध्ये सध्या पाहायला मिळतंय। सर्वात वाईट हवा जी आहे ते देवनार या ठिकाणी AQI त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। 209 AQI जो आहे तो काल देवनार शहराचा नोंदवण्यात आलेला आहे, तर त्यानंतर चेंबूर, मालाड, बोरिवली या विभागाचा देखील AQI खालावत चालले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबतच येत्या 21 आणि 22 तारखेला मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळीनिमित्त फटाक्या फोडल्या जाऊ शकतात, त्यावेळी देखील AQI वाढण्याची शक्यता जी आहे ती शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। एकीकडे पाऊस मान्सून माघारी गेलेला आहे, त्याच्यामुळे ऑक्टोबर हिटचा सामना जो आहे तो मुंबईकर नागरिकांना करावा लागतोय, तर दुसरीकडे हवेचा गुणवत्ता स्तर देखील खालावत आहे, त्याच्यामुळे वेळीच उपाययोजना कराव्यात अशा मागण्या देखील होत आहेत। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।